आयुरा, ओके, एक काम कर, डब्बा घेऊनच खाली ये. उद्या एकत्रच लंच करू आपण, चालेल ना? आयुषने विचारलं. हो चालेल. तिला पण बरंच झालं. जेवून लगेच खाली उतरायचा कंटाळा आला असता. ऑफिस काम करता करता त्याला ती रिप्लाय देत होती. परत कोणी बघितलं असतं तरी गडबडच झाली असती. काम आणि मेसेजमध्ये कधी वेळ गेला दोघांनाही कळलं नाही. घरी जायची वेळ झाली होती. इथून पुढे रात्री घरी गेल्यावर ते असंच थोड्या थोड्या वेळाने बोलत होते. नेहमीचं साधं बोलणं चालू होतं त्यांचं. आज मात्र ती त्याला गुड नाईटचा मेसेज आठवणीने करते. ते बघून तोही खुश होतो. चेहऱ्यावर स्माईल येते लगेच त्याच्या. त्याला रात्री लवकर झोपच येत नाही. परत एकदा त्याच्या मनात वादळ सुरू होतं. कसं सांगावं तिला? तिची अवस्था काही वेगळी नसते. राहून राहून काय बोलायचं असेल हा प्रश्न सतावत असतो तिला. ती विचार करत करतच झोपी जाते. आज सुगंध छान तयार होऊन ऑफिसला जाते. तिला त्याला जे भेटायचं असतं. आयुष्यही छान तयार होऊन कामाला जातो. त्यालाही तिला भेटायची उत्सुकता असते आणि कसं सांगायची ही अस्वस्थता. ऑफिसमध्ये त्याचं अजिबात लक्ष लागत नव्हतं. कधी एकदा बोलून घेतो आणि हा डोक्यावरचा ताण कमी करतो असं झालं होतं त्याला. तो निघताना फोन करतो आणि सुगंधाला निघाल्याचं सांगतो. ॲड्रेस परत एकदा व्यवस्थित बघून घेतो आणि बाईक घेऊन निघतो. तिला एकटं असं पहिल्यांदाच भेटणार होता. कशी रिॲक्ट करेल, काय बोलू याचा विचार मनात चालू असतो. थोडा आनंदी, थोडा नर्वस अशा संमिश्र फिलिंग्स मनात येत असतात. कारण आपण जे सांगणार आहोत ते ती कितपत समजून घेईल आणि तिने नकार दिला तर, या विचारानेच त्याला अस्वस्थ वाटतं. बाईक चालवता चालवतात त्याने स्लो केली होती. अचानक डोक्यात विचार चालू होते. त्यात तिचा चेहरा आठवत होता. सगळेच विचार गर्दी करून आले होते त्याच्या मनात. त्यामुळे आपण आपली बाईक अचानक स्लो केली आहे हे त्याच्या लक्षातच आलं नाही. त्यामुळे त्याच्या मागून येणाऱ्या 4 व्हीलरवाल्याने त्याला ठोकलं. त्याची बाईक रस्त्याच्या बाजूला कलंडली आणि त्याला तोल जाऊन रस्त्याच्या कडेला असणाऱ्या दगडावर डोकं आपटलं. डोक्यात एक तीव्र वेदना जाऊन तोंडातून पुसटचा आवाज तेवढा निघाला. आई ग. आयुष तिथेच बेशुद्ध झाला. त्याला आजूबाजूच्या लोकांनी जवळच्याच हॉस्पिटलमध्ये नेलं. फोन चेक केला तर स्क्रीन लॉक होतं. मग एका भल्या माणसाने स्वतःची ओळख वापरून त्याला ॲडमिट केलं. नाहीतर डॉक्टर पोलीस केस म्हणून ॲडमिट करून घेत नव्हते. हॉस्पिटलमध्ये येईपर्यंत खूप रक्त गेलं होतं. शर्ट पूर्ण रक्ताने माखलं होतं. आणणाऱ्या लोकांच्याही अंगाला रक्त लागलं होतं. आयुष्यचं दैव बलवत्तर म्हणून त्याला चांगली माणसं भेटली. नाहीतर तडफडत असलेल्या माणसाला पण बघत बसणारे खूप लोक असतात. पुढे होऊन कोणीच जबाबदारी घेत नाही. पण आयुषला आजूबाजूच्या लोकांनी धावपळ करून हॉस्पिटलला नेलं होतं. तो माणूस सर्व फॉर्मॅलिटीज पूर्ण करून आयुषच्या घरून कोणाचा फोन येतो का ह्याची वाट बघत होता. इकडे सुगंध ऑफिसमधून डब्बा घेऊन निघाली, खाली उतरली आणि आयुष येण्याची वाट बघत होती. 15 मिनिटं होऊनही अजून का नाही आला म्हणून सुगंधाने आयुषला कॉल केला. तिचा कॉल तो माणूस उचलतो आणि हॅलो बोलतो. हॅलो. सुगंध बोलते व समोरून वेगळा आवाज ऐकून थोडी घाबरते. मॅडम, तुम्ही आयुषच्या घरून बोलत आहात काय? तो माणूस विचारतो. सुगंधाला काय सांगावं कळत नव्हतं. काय झालं? सुगंधाला खूप काळजी आणि भीती दोन्ही वाटल्या.
मॅडम, त्यांचा ॲक्सिडेंट झालाय, त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय. तो माणूस हॉस्पिटलचं नाव सांगतो. काय? एवढे शब्द तिच्या तोंडून निघतात आणि ऐकलेले शब्द मात्र कानात घुमत राहतात आणि काही कळायच्या आतच ती खाली कोसळते. तिथल्याच एका दुकानदार तिच्या तोंडावर पाणी मारतो आणि शुद्धीत आणतो. काय चाललंय हे समजायला तिला वेळ लागतो. जशी शुद्ध येते ती धडपडतच उठते. मॅडम, काय झालं? तो दुकानदार विचारतच असतो की तिला त्या माणसाचे शब्द आठवतात. ॲक्सिडेंट झालंय. ती त्या दुकानदाराला काहीच उत्तर देत नाही. त्या मनस्थितीतच नसते. आयुष ते पोचते लगेच. स्वतःशीच बोलत ती त्या माणसाला आयुषच्या मोबाईलवर फोन करून पत्ता विचारते. राहून राहून माणसाचा आवाज ओळखीचा वाटत असतो, पण ती त्याकडे दुर्लक्ष करते आणि रिक्षा पकडते. रिक्षात दादाला फोन करून सांगते की आयुषचा ॲक्सिडेंट झालाय. तो जवळच असतो ऑफिसच्या. तोही निघतो हॉस्पिटलला यायला. वाटेत असतानाच आयुषच्या घरच्यांना कळवतो. सुगंध रिक्षात बसल्यावर देवाचं नाव घेत असते, तेच राम राम राम. प्रत्येक वेळी तिला तोच आधार वाटायचा. हे रामराया, सगळं ठीक कर रे. आयुषला जास्त लागलेलं नसू दे रे. ती मनोमन प्रार्थना करत असते. कसा असेल आता? शुद्धीत आहे का? विचारलंच नाही आपण. जो कोणी असेल माणूस तो खरंच खूप चांगला आहे. आयुषला वेळेत पोचवलं हॉस्पिटलमध्ये आणि थांबलाही त्याच्यासोबत. ती मनातच बोलत होती, कधी एकदा आयुषला बघते असं झालं होतं तिला. ती रिक्षा हॉस्पिटल जवळ थांबताच पैसे देऊन लगेच उतरते आणि धावतच जिथे ॲडमिट केलेलं असतं तिथे पोचते. थर्ड फ्लोअरला असतं. धावत चढून तिला दम लागलेला असतो. पाय दुखून येतात आणि चेहरा घामेजून जातो तिचा. कारण लिफ्ट कुठे आहे हेही शोधायला ती थांबत नाही खाली. एवढं दमूनही ती पळतच जाते. पाठमोरे असणाऱ्या माणसाला ती विचारते, तुम्हीच ॲडमिट केलंय का आयुषला? सुगंधाचा अगदी आवाज कातर झाला होता. हे विचारताना सुद्धा घसा कोरडा पडत होता. हो म्हणत तो मागे फिरतो तर थोडा स्तब्धच होतो. सुगंध असते. सुगंधा त्याला बघून जवळजवळ ओरडतेच. अरे रवी, तू घेऊन आलास आयुषला? या तिच्या वाक्यात प्रश्न, आश्चर्य, समाधान दोन्ही होतं. तो दुसरा तिसरा कोणी नसून रवीच आहे हे बरं वाटलं तिला. हो, माझ्या समोरच ॲक्सिडेंट झाला त्याचा आणि मला त्याला सोडून जाता आलं नाही. मी माणुसकी म्हणून त्याला घेऊन आलो. तो पुढे बोलतच होता तर सुगंधा त्याला मध्येच अडवते. रवी, आयुषला किती लागलंय आणि कुठे कुठे लागलंय? डॉक्टर काय म्हणाले? तिने घाई करत प्रश्न विचारले. तसा रवीला प्रश्न पडला, सुगंधा एवढ्या काळजीने काय विचारत आहे? आयुषच्या डोक्याला मार लागलाय. डॉक्टरांनी सिटी स्कॅन करायला सांगितलं आहे. डोक्याला दगड लागल्यामुळे खूपच रक्त गेलं आहे. जखम झाली आहे, त्यामुळे टाके टाकावे लागणार आहे आणि त्याला शुद्ध येईपर्यंत वाट पाहावी लागणार. रवी सुगंधाला डॉक्टर काय म्हणाले आणि पुढे काय काय करायला सांगितलं याची इत्थंभूत माहिती देत होता. आयुषला सुगंध कशी काय ओळखते हा रवीला प्रश्नच पडला होता. बोलण्यावरून रवीला थोडा अंदाज येतो, पण जोपर्यंत ती स्वतः काही सांगत नाही तोपर्यंत आपण काहीच स्वतःहून विचारायचं नाही असं त्याने ठरवलेलं असतं. तू एकटीच आलीस का? रवीने स्वतःच्या मनातला विचार बाजूला करत विचारला. कारण ती ही वेळ नव्हतीच चौकशीत करत बसायची. आता आयुष्याला बरं वाटणं महत्त्वाचं होतं.
त्याच्या घरून कोणीतरी येणं अपेक्षित होतं. हो, दादाला बोलावलंय, पण मला भेटायचं आधी त्याला. सुगंधा अगदीच कासावीस होत म्हणाली. काळजी स्पष्ट दिसत होती तिच्या चेहऱ्यावर, जी रवीला समजत होती. तिने समीरला बोलावलं म्हणजे त्यालाही माहीत असणार हे त्याच्या लक्षात आलं. थोडा वेळ लागेल, थांब. ओटीमधून बाहेर आणलं की बघता येईल. रवीला तिची अस्वस्थता जाणवत होती. दोन्ही हाताची बोटं एकमेकांत घालून मुठी घट्ट करून तोंडाशी धरून काहीतरी पुटपुटत होती. तेच ते राम 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 राम, तोच तर आधार तिचा. घेत नव्हते डॉक्टर पोलीस केस म्हणून. माझ्या मामाला फोन करून डॉक्टरांशी बोलून घ्यायला सांगितलं. माझे मामा नगरसेवक आहेत याच एरियाचे. तेव्हा कुठे घेतलं. रवी बसल्या बसल्या सुगंधाला सांगत होता. थँक्स यार, एवढं सगळं केलंस, थँक्यू सो मच. सुगंधाला बरं वाटलं. थँक्स कशाला गं, माणुसकी म्हणून मी एवढं तर करूच शकतो ना, रवी म्हणाला. त्याला तिच्याकडून आभाराची गरज नव्हती. या क्षणी तो वाचला पाहिजे हेच महत्त्वाचं होतं त्याच्यासाठी. म्हणूनच तो सुगंधाला आभार न मानण्याचं म्हणाला. टू बी कंटिन्यू. जाणून घेण्यासाठी वाचायला आणि ऐकायला विसरू नका पुढील येणारे भाग. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. ही माझी नवीन कथा आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्ही मला कमेंट करून सांगत राहिलात तर लिहायला अजून हुरूप येईल. किंवा कमेंट करून सांगत राहा कथा कशी वाटते ते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे, पाताळे. धन्यवाद.